सर्वपक्षीय बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणाबद्दल चर्चा होणार। अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बैठक आयोजित केली जाईल। गिरीश महाजनांची माहिती। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। आज 7 ते 8 मंत्री लक्ष्मण हाकेंना भेटणार। राजेश टोपेंनी अचानक घेतली लक्ष्मण हाकेंची भेट। ओबीसी उपोषणाच्या 10व्या दिवशी टोपे आंदोलनस्थळी पोहोचले। 60% लोकांच्या भावनांकडे बघण्याची मुख्यमंत्र्यांची नियत दिसत नाही। उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। लेखी आश्वासनाशिवाय आपण ऐकणार नसल्याचाही निर्धार। मनोज जरांगेंना आरक्षणाबद्दल काहीही कळत नाही। आपल्या समोर बोलण्याची जरांगेंची लायकी नाही। लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। सुरुवातीला जरांगे संविधानिक मार्गाने आंदोलन करत होते, मात्र बीड शहर पेटवलं गेलं। ओबीसी नेत्यांना ठरवून टार्गेट केलं गेलं। मग खरा जातीवाद कोण करतंय? लक्ष्मण हाकेंचा सवाल। कुणबी नोंदी कशा दिल्या ते सर्वांनाच ठाऊक आहे। मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस असल्याचं हाकेंचं वक्तव्य। लक्ष्मण हाके मराठ्यांची राख करायला निघालेत। ओबीसी नेते आपला फायदा घेतात, त्यामुळे मराठा नेत्यांवरती टीका करणं मराठ्यांनी आता कमी करावं। मनोज जरांगेंचं आवाहन। मराठ्यांचं नुकसान केलं तर छगन भुजबळांची कारकीर्द संपेल। मनोज जरांगेंचा इशारा। तर कारकिर्दीचा फैसला करणारी जनता असते, त्याची तुम्ही काळजी करू नका। भुजबळांचं जरांगेंना उत्तर। गोरगरीब धनगर आणि मराठ्यांमध्ये भुजबळ वाद लावतात। मनोज जरांगेंचा भुजबळांवरती आरोप। सगळे सोयऱ्यांबाबत अनेक खोट्या नोंदी झालेल्या आहेत, त्या रद्द करा। सह्याद्री अतिथीगृहावरच्या बैठकीत ओबीसी नेते प्रकाश शेंडेंची मागणी। आमच्या कुणबी नोंदी खोट्या नाहीत। मनोज जरांगेंकडून स्पष्ट। द्वेष आणि जातीवाद सरकार वाढवतंय। जरांगेंचा आरोप। ओबीसी नेत्यांबाबत जरांगेंची दिवसेंदिवस खालच्या पातळीची भाषा। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडेंची टीका। आम्ही आंदोलन केलं की जातीवाद होतो असं म्हणतात, मग ओबीसी आंदोलनामुळे जातीवाद का होत नाही? मनोज जरांगेंचा सवाल। लक्ष्मण हाके आणि जरांगेंचा सरकारवरती विश्वास नाही। सरकार 10 वर्षात अपयशी, म्हणूनच आरक्षणाचे लढे वाढले। संजय राऊतांची टीका। बिहारमधील वाढीव आरक्षण हायकोर्टाकडून रद्द। आता राज्यात याचे काय परिणाम होणार? सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण टिकणार का? सामनातनं सरकारला सवाल। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी पुण्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून मंगेश ससाणेंचं आंदोलन सुरू। सर्व आंदोलकांना सरकारनं चर्चेसाठी बोलावलं। मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज पुणे आणि वडीगोद्रीला जाणार। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंनाही भेटणार। लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सलग दुसऱ्या दिवशी नांदेडवरनं 300 गाड्या जालन्याकडे रवाना। मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षणाच्या आड येऊ नका। ओबीसी आंदोलनकर्त्यांची मागणी। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 50 वेळा उपोषण करायला लावता, सोडायला लावता। राज्यातल्या लबाडांच्या मागे लागून आरक्षण मिळणार नाही, हा प्रश्न केंद्रासोबत भांडल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य। आरक्षण मिळालं तरी युवकांना नोकऱ्या मिळणार नाहीत। भाजपच्या लबाडीला भूलथापांना बळी पडू नका। जागे व्हा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा। खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। नांदेडच्या भोकरमध्ये ओबीसी समाज आक्रमक। आरक्षण बचावसाठी चितेवरती बसून आमरण उपोषण। मनोज जरांगेंच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो। कुणबी युवा मुंबई फेसबुक पेजवरती गुन्हा दाखल। 2 समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप। नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशन परिसरात तणावाची स्थिती। आक्षेपार्ह निनावी पत्रक व्हायरल झाल्याप्रकरणी जमाव संतप्त। सीईटीच्या परीक्षेत घोळ झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। याबाबतीत आज आदित्य ठाकरे राज्यपालांना भेटून विद्यार्थ्यांच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचवतील। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी। विधानसभेला वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पराभूत करणार या आशयाचं पोस्टर।
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबियांची तानाजी सावंतांनी घेतली भेट। 3 दिवसांपूर्वी प्रसाद देठेनं मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं। अहमदनगरचे खासदार निलेश लंके उद्धव ठाकरेंना भेटणार। राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतनं झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना भेटणं आनंदाचा क्षण असतो, निलेश लंकेंची भावना। विधानसभेला फायदा होऊ शकेल अशा चेहऱ्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्याबाबत भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा। तर विधान परिषदेचे 10 उमेदवार दिल्लीमध्ये ठरणार असल्याची सूत्रांची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कंबर कसली। शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या नाशिक, शिर्डी आणि जळगावमध्ये बैठका। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या संस्थेच्या माध्यमातून बोगस मतदार नोंदणी, अपक्ष उमेदवार कोल्हेंचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला स्थगिती देत महामार्गाच्या फेरआखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। जनतेच्या भावनेचा विचार करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल, प्रकल्प लादला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। रासायनिक खतांचं लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। खरीप हंगामातील खतं आणि बियाणांच्या पुरवठ्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे लवकरच आढावा बैठक घेणार। जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यात मान्सून सक्रिय होणार, तर 24 आणि 25 जूनला मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज। 5 दिवसांच्या विलंबानंतर मान्सून अखेरीस विदर्भात, पुढचे 3 ते 4 दिवस नागपुरात चांगल्या पावसाची शक्यता। गोव्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर 23 जूनला रेड अलर्ट, गोव्याच्या हवामान विभागाचा अंदाज। रायगड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं कोरडे पडलेले नदी नाले प्रवाहित। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वरचा धबधबा प्रवाहित। सिंधुदुर्गच्या कणकवलीमधला प्रसिद्ध सावडाव धबधबाही प्रवाहित, पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात। भंडारा जिल्ह्यामधल्या अनेक भागात पावसाची संततधार, पावसामुळे बळीराजा सुखावला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक भागात सकाळपासून पावसाची रिपरिप, खामगाव, शेगाव आणि संग्रामपूर परिसरात दमदार पाऊस। हिंगोली शहरामध्ये पावसाची हजेरी, मुख्य बाजारपेठेतल्या अनेक दुकानात पाणी शिरलं। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीवर, खेड शहरात सकल भागात पाणीच पाणी। वाशिममध्ये दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट टळलं, मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम। धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामातील 50% पेरणीची कामं पूर्ण, जवळपास 2.5 लाख हेक्टरवरची पेरणी पूर्ण, कृषी अधीक्षकांची माहिती। पश्चिम विदर्भात 27 लाख हेक्टरवरच्या पेरण्या रखडल्या, केवळ 4,53,000 हेक्टरवरच्या पेरण्या पूर्ण। मुंबईमध्ये उद्या मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।